नमस्कार, मी सविता पाटील। तर बघा, आज आपल्याला लावायचा आहे शेवगा। कारण उडीद आपण अगोदर पेरलेला होता आणि उडीद छान मस्त उतरलेला आहे आणि आता आपल्याला उडीदमध्ये आंतरपीक म्हणून शेवगा लावायचा आहे। तर बघा, मी इकडे बी घेतलेलं आहे, शेवग्याचं बी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला शेवगा लागवड करायचा आहे। तर आता आपल्याला उडीदमध्ये लावायचं आहे। तर बघा, आता इकडे दोरी आहे। आता इथं हा जो ड्रीप आहे, तर इथं आपल्याला बी टाकायची आहे। तर मी एकच बी लावणार आहे। आता हा ड्रीप जो तो सोडून द्यायचा, आता परत इथे लागवड करायची। तर अशाच प्रकारे पूर्ण शेवग्याचं बी लावायचं आहे। आपण थांबलो होतो कारण आपण अगोदर उडीद पेरलेला होता। कारण आपल्याला शेवग्यापासून पाला घ्यायचा आहे, शेवग्याच्या शेंगाचं उत्पन्न घ्यायचं, आपल्याला फक्त पाल्याचं उत्पन्न घ्यायचं आहे। म्हणून आपण अगोदर उडीद पेरलेला आहे आणि उडीद उतरल्यानंतर आता आपल्याला शेवगा लावायचा आहे। कारण आपल्याला 3 महिन्याची कटिंग असते या पाल्याची, तर आपल्याला उडीद पण निघला जाईल आणि शेवगा पण वाढतो आणि त्यावेळेस आपल्याला ऊन पाहिजे पाल्यासाठी, म्हणून आपण थोडंसं लेटच लागवड केलेली आहे। तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।